जय श्रीराम दादा. जय श्री मला एक असाच प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणता की नामस्मरण करायचं, पण नामस्मरण हे तर शब्द उच्चारण आहे. होय. या शब्द उच्चारणाने तुम्ही म्हटलं की म्हणजे नामानी तुमच्यामध्ये बदल होत जातात. तर हे आपण जेव्हा शब्द उच्चारत जातो तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या थॉट प्रोसेसमध्ये किंवा आपल्या कृतीमध्ये हे कसं बदल होत जातात. आणि दुसरा प्रश्न माझा दादा असा आहे की नामस्मरण करता करता आत्मज्ञान होतं. हो. म्हणजे तुम्ही जसं आतमध्ये जात आहे, अंतर याच्यात जात आहे, ते ज्ञान होतं. तर थोडंसं ह्या सगळ्यांच्या स्टेप्स समजून सांगाल का आम्हाला? खरं आहे. आता नामस्मरण आणि आत्मज्ञान याचा हा अतिशय संलग्न असा प्रश्न आहे. आता बघा, तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये जर कधी गेला आणि तुम्ही त्याला क्रोसिन मागितलं, तर तो त्याच्याकडचं उपलब्ध असलेलं कुठलं तरी दुसरं औषधी देऊ शकतो जे इक्विव्हॅलंट आहे. जो जाणकार असतो तो म्हणतो अच्छा इसमें भी पॅरासिटामॉल ही आहे ना, मग तो कुठला तरी दुसरा ब्रँड असला तरी तो घेतो. त्याप्रमाणे त्याला तुम्ही क्रोसिन म्हणा, कालपोल म्हणा, किंवा आणखीन डोलो म्हणा, किंवा आणखीन कुठलाही ब्रँड म्हणा, या सगळ्या ब्रँडच्या आतमध्ये जसं पॅरासिटामॉल आहे तसं भगवत नामामध्ये कोणी राम नाम घेईल, कोणी कृष्ण नाम घेईल, कोणी दत्त नाम घेईल, कोणी शिवनाम घेईल, कोणी जगदंबेचं नाम घेईल. हे सगळे वेगवेगळी नामं, पण त्याच्या आतमध्ये खरं दडून भरलेलं आहे ते आत्मतत्व आहे. हे आत्मतत्व जशी ही गोळी पोटामध्ये गेल्यानंतर ती तुमच्या तापावरती कार्य करते. या तापाने काय झालेलं आहे, या आध्यात्मिक तापामुळं आमच्या आतमध्ये देखील भवरोग निर्माण झालाय. या भवरोगामुळं या सृष्टीचं आम्हाला खरं स्वरूप कळत नाही. जेव्हा संत म्हणतात सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी दावी रूप हरी अखंडित, हे सगळं ब्रह्मांड बघा, याला दोन पद्धतीने विचार करता येऊ शकतो. पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारेन की ही सृष्टी कोणी निर्माण केली? तुमच्या मते काय आहे? भगवंताने निर्माण केली, बरोबर. सृष्टी भगवंताने निर्माण केली असं म्हटलं तर सृष्टीपेक्षा भगवंत वेगळा राहतो. पण आत्मज्ञानाची दृष्टी अशी आहे की सृष्टी भगवंताने निर्माण केली नाही, तर हा भगवंतच सृष्टी झालेला आहे. मग या सगळ्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ही जी जगद्गुरूंची वाणी आहे, याच्यामध्ये यांना या सगळ्या अणुरेणूंमध्ये माझे समर्थ म्हणतात नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे वीण नाही. ही आपली आत्मचक्षूंची अशी दृष्टी आहे की या आत्मचक्षूने या ब्रह्मांडामध्ये भगवंता व्यतिरिक्त दुसरं काहीच दिसत नाही. मग ही आत्मचक्षूची दृष्टी कधी निर्माण होईल? जेव्हा तुमची देहबुद्धी झडेल, मी देह आहे ही भावना जेव्हा झडेल. जसा पाण्याचा एखादा थेंबुटा समुद्रामध्ये पडतोय, पण तो पाणी समुद्रामध्ये पडूस तर 1 इंच जरी वरती आहे तरी त्या पाण्याला वेगळं अस्तित्व आहे. पण ज्या वेळेला तो थेंबुटा समुद्रात पडतो त्यावेळेला त्याचं अस्तित्व समुद्र होतं. त्याप्रमाणे जेव्हा माझं मी पण संपतं, माझी देहबुद्धी संपते, त्यावेळेला माझं अस्तित्व देखील भगवंतमय होतं.